तिसरं, ग्लुटिथिऑन. ग्लुटिथिऑन हे अत्यंत शक्तिशाली पेशी अंतर्गत अँटीऑक्सिडंट आहे आणि ते प्रत्येक पेशीत उपस्थित असतं. करोनरी आर्टरी डिसीज म्हणजे हृदयरोगाचा आजार असलेल्या रुग्णांमध्ये ग्लुटिथिऑनचे पेशींमधील प्रमाण हे निरोगी लोकांपेक्षा खूप खाली आलेलं आढळतं. ग्लुटिथिऑन हे सर्वात श्रेष्ठ महत्त्वाचे अँटीऑक्सिडंट आहे कारण ते सब एंडोथेलियम स्पेस भोवतालच्या सर्व पेशींमध्ये असतं. पेशींमधील ग्लुटिथिऑन वाढावे म्हणून आवश्यक असणारे न्यूट्रियंट्स तुम्ही घेता. सेलेनियम, B2 जीवनसत्व, निओसिन, N-सिटिनॉल, L-सिस्टीन, तेव्हा तुम्ही शरीराची एकंदर अँटीऑक्सिडंटची डिफेन्स सिस्टीमसुद्धा सुधारत असता. चौथं, बायोफ्लेवोनाइड्स. फळं आणि भाजीपाला यात हजारो बायोफ्लेवोनाइड्स उपलब्ध असतात. या बाबतीतील सिद्ध नियम म्हणजे फळं आणि भाज्या जितक्या विविध रंगी तितकीच त्यात बायोफ्लेवोनाइड्स अधिक असतात. यामध्ये अत्यंत सक्षम अशा अँटीऑक्सिडंट्स बरोबर काही अँटी ॲलर्जिक आणि दाहविरोधी गुणधर्मही असतात. रेड वाईन आणि द्राक्षाच्या रसात पॉलिफेनॉल नावाचा पदार्थ असतो ज्यामुळे LDL कोलेस्ट्रॉल ऑक्सिडाइज होण्यापासून रोखलं जातं. यामुळे एंडोथेलियमला सुद्धा सुरक्षित ठेवला जातो. ग्रेपसीड एक्स्ट्रॅक्ट हा सुद्धा उत्तम दर्जाचा बायोफ्लेवोनाइड अँटीऑक्सिडंट आहे ज्यामुळे जुनाट दाह प्रक्रियेचे प्रतिबंधन होऊ शकते.